तर आज माझ्या बहिणींनी मला राखीमध्ये डायरेक्ट आयफोन 17 प्रोच बांधलं र. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर रक्षाबंधन म्हणलं की बहिणीला ओवाळणीमध्ये जे गिफ्ट देणार आहे ते भावाने आणायचं असतंय, ते मला मान्य आहे. पण त्या ज्या मला राख्या बांधणार आहे, मला पेढ चारणार आहे, ते आणायला पण त्यांच्यासोबत मीच जायचं. वा, म्हणजे खरा की तर दुनियाच नाही राहिली. अरे आजी पण आधी राख्या घेतात आणि मग त्यांच्या भावाला बांधायला जातात. इथे ना 100% आजीच्या मनात चालला असन, आईला राख्या लयच नाजूक आल्यात, नाही तर आमच्या काळातल्या राख्या होते ते एका राखीमध्ये एक तर अख्खा हात भरायचा, नाही तर अख्खी का गोंड गोंडच दिसायचं. पण यंदा तर त्या गोंड्याच्या राखीला आजीने सुद्धा इग्नोर केलं आणि डायमंडच्या राख्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं. रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीचं काम असतं राखी बांधणं आणि भावाचं काम काय असतं, त्यांना गिफ्ट देणं. पण आज काहीतरी वेगळंच झालं. बहिणीने अचानकच आयफोन काढला आणि राखीगत माझ्या हातावरती बांधायला सुरू केला. ओ माय गॉड, मी शॉक बघा किती झालतो. बट ॲज युजल हे एक फ्रँक होतं. त्यांनी जसं माझ्या हातावर आयफोन लावला तसाच माघारी काढून पण घेतला. म्हणून मी त्यांना दिलेल्या साड्या पण माघारी काढून घेतल्या आणि परत त्यांनाच दिल्या. कारण की मी त्यांच्यावरती कधी नाराज झालो नाही ना होणार आहे. कारण की त्या आयफोन पेक्षा बी खूप मौल्यवान असतं बहिणीचं भावावरचं प्रेम, जे की लहानपणापासून म्हातारपणापर्यंत कधीच कमी होत नाही. पण रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या खिशातले पैसे मात्र कमी होतात. मग ह्या वर्षी तुमचा किती किस्सा मोकळा झाला आणि बहिणींनो तुमचा किती गल्ला झाला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.